संजय व्हेजिटेबल अँड किचनमध्ये आपलं स्वागत आहे। चला आज करूया आपण मोदक। आता गणपती बसणार आहेत आज, त्याच्यासाठी आपण गणपती बाप्पासाठी प्रसाद करू। त्याच्यासाठी घेतले मी 1 वाटी नारळ खवून, थोडा घेतलाय रवा, 1 वाटी घेतलाय गूळ, 2 वाट्या घेतलाय मैदा, अर्धी वाटी साजूक तूप आणि अर्धी वाटी दूध। चला आपण ते करूया। आधी आपण थोडं तूप टाकून घेऊ। हा थोडासा रवा आहे, आपण भाजून घेऊ। यानी ना मिश्रण एकसारखं होतं। याला छान लाल होऊ देपर्यंत भाजायचं 5 मिनिटं। छान झाला रवा लाल, आपण याला काढून घेऊ। रवा झाला भाजून, आपण आता थोडं तूप टाकू। आता आपण घेऊ नारळ टाकून। त्याच्यात गूळ पण टाकून घेऊ। एकसारखं छान करून घ्यायचं आधी याला। याच्यात आपण अर्धी वाटी दूध टाकून देऊ। आता आपण याला 20 मिनिटं बारीक गॅसवर मस्त शिजू देऊ, म्हणजे एकसारखं आपलं सारण तयार होईल। हे बघा आपलं झालंय सारण तयार। आता याला 20 मिनिटं छान गार होऊ देऊ। त्याच्यामध्ये आपण भाजलेला रवा टाकून घेऊ। बघा किती छान झालंय सारण। आता हे गार होतंय, तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊ। आता हे मैदा 2 वाट्या घेतलेले, ते आधी आपण सगळा असा टाकून घेऊ। त्याच्यामध्ये थोडं तूप टाकू। हलक्या हाताने पाणी टाकून त्याला मस्त कडक मळून घ्यायचं, पातळ नाही मळायचं, नाहीतर मोदक येत नाही छान करता। थोडा तेलाचा हात लावायचा। तेलाचा हात लावून मळून 20 मिनिटं ठेवू, म्हणजे छान होतं ते। चला आता आपण छोटे छोटे मोदक करून घेऊ। छान असं भरायचं सारण। आता बघायचं, एकसारख्या अशा छान छोट्या छोट्या बारीक कळ्या घ्यायच्या। हे बघा आता अशा छान या कळ्या झाल्या। याला आता हळूहळू असं याचं तोंड बंद करून एकसारखं करून घ्यायचं। हे थोडंसं वरचं पीठ असं काढून घ्यायचं आणि मग छान बंद करायचा। आता हे असेच सगळे मोदक करून घ्यायचे। हे झाले बघा आपले सगळे मोदक तयार। आता आपण तळून घेऊ। तेल ठेवलं होतं तापायला मी, आता 2 मिनिटं तेल तापतंय। छान सोडून देऊ मोदक याच्यात।
याला छान मस्त 5 मिनिटं बारीक गॅसवर होऊ द्यायचे, म्हणजे याला खरपूसपणा छान येतो. बघा छान कलर आलाय. आता असेच सगळे तळून घ्यायचे. हे झाले आपले सगळे मोदक तयार. कशी वाटली रेसिपी? आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. गणपती बाप्पा मोरया.